सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नागोंदी कारभाराविरोधात गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत आक्रमक झाले। त्यांच्या मार्गदर्शनाखाली इथं मोर्चाचं आयोजन करण्यात आलं। हा मोर्चा सांगली स्टेशन चौकातून जिल्हा मध्यवर्ती कार्यालयामध्ये जात आहे। तिकडची ही दृश्य आपण बघू शकतोय। कशा पद्धतीने इथं आक्रमक असं आंदोलन केलं जाते याचा आढावा घेतलेला आहे आपले सांगलीचे प्रतिनिधी संजय देसाई यांनी। जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विविध मागण्यांसाठी त्यांच्या अनादोही कारभारासाठी आज भव्य मोर्चा काढण्यात आला आहे। आपल्याबरोबर सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर आहेत। त्यांच्याकडून जाणून घ्या की नेमका कशा प्रकारे हा मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि त्यांच्या मागण्या काय आहेत। सांगली जिल्हा बँकेच्या माध्यमातून मोठा प्रचंड भ्रष्टाचार झालेला आहे। काही जी लोक संचालक म्हणून निवडून जात आहेत ते टगेगिरी करतायत। 100-100, 150-150, 200 कोटी चुकीच्या पद्धतीनं घेत आहेत। त्यांना कुठलं तारण देत नाहीत आणि परत ती कर्ज बुडवतायत। 88 प्रमाणे चौकशी सुरू आहे। या चौकशीमध्ये निष्पन्न झालेलं आहे की जे संचालक मंडळ आहे त्यांनी चुकीच्या पद्धतीनं काही कर्ज दिलेले आहेत, तर त्यांच्यावरती कारवाई व्हावी, त्यांच्यावरती गुन्हा दाखल व्हावा आणि सांगली जिल्हा बँकेचं संचालक मंडळ बरखास्त करून तिथं प्रशासक नेमावा ही मागणी घेऊन आज आम्ही सदाभाऊ खोत आणि सगळे शेतकरी मोर्चा काढतोय। आपल्यासोबत सदाभाऊ खोत सुद्धा त्यांच्या बँकेवरती बसलेले संचालक मंडळ हे दरोडेखोर आहेत। जे आमदार आहेत, खासदार आहेत, वेगवेगळ्या पदावर आहेत, ही सगळी मंडळी बँकेमध्ये आलेली आहे। जर तुम्हाला आमदारक्या खासदारक्या असताना तुम्हाला परत बँकेचं संचालक कशाला पाहिजे? आणि म्हणून या बँक जर वाचवायची असेल तर या घोटाळे बहादरांना तुरुंगात घालावं लागेल आणि यांना सडीतनं भाकरी आणि नळीतनं भाजी द्यावी लागेल, तरच ही बँक वाचू शकते। बँकेच्या कारभाराबाबत प्रशासक नेमावा असं गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत, कॅमेरामॅन प्रथमेशसह संजय देसाई, लोकशाही मराठी, सांगली। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।